8 वाजून गेले तरी फर्स्ट शिफ्टवाले कोणच येऊक नव्हते. तर राम राम मंडळी, स्वागत आहे आपल्या आजच्या मिनी ब्लॉगमध्ये. मित्रांनो, वाट बघून बघून शेवटी फायनली विनोद काका आणि कुणाल ड्युटीवरती हजर झाले. मग काय, आम्ही फटाफट गेलो. मॅनेजरांका आमचा हिशोब दिलं. मॅनेजरांनी कॅश कलेक्ट केल्याने आम्ही लगेच खाली येलो तेव्हा मंदार म्हणाक लागलो की ही मूर्ती आहे दत्तगुरूंची मूर्ती, ती विसर्जन करूची हा. ते का विचारलं का, तर तो सांगू लागलो दत्तगुरूंच्या मूर्तीक माने क्रॅक आहे आणि असं म्हणतात की क्रॅक असलेली मूर्ती किंवा तुटलेली मूर्ती ही देवारात ठेवू नये. म्हणून आम्ही लगेच मूर्ती घेतलं आणि सागरी महामार्गावर इलो. थंय कसा भरती होती त्यामुळे पाणीसुद्धा बऱ्यापैकी होता. छोटीशी मूर्ती जरी असली तरी विसर्जन कसा ओकेमध्ये जाऊ का. मग काय, सागरी महामार्गावरचो ह्यो पूल आम्ही क्रॉस केलं आणि लगेच गणपती विसर्जन जे करतात थंय येऊन पोचलो. थंय इल्याच्यानंतर ही छोटीशी मूर्ती आम्ही पायंडीवरतीच विसर्जित केलं. मूर्तीचं विसर्जन करून झाल्याच्यानंतर आम्ही लगेच घराकडे येऊन पोचलो. घराकडे इलो, शुभमने लगेच फिरवून गाडी लावली आणि फिरवून गाडी लावल्याच्यानंतर आम्ही म्हटलं आता का घराकडेच असतलो, म्हटल्यावर जरासं वाईज गेम बिम खेळूया. गेम बिम खेळून झाल्याच्यानंतर थोड्या वेळानं छोटू दादाचा आवाज इलो आणि छोटू दादानं सांगल्यान मालवणाक जाऊया म्हणून त्याच्याबरोबर आमची सवारी ही मालवणाक गेली. आता इतक्या तर कन्फर्म होता की 4 व्हीलर मार्केटमध्ये जाऊची नाही. मग काय, आम्ही चौघजण गेलो ते म्हणजे चलत मार्केटमध्ये सगळ्यात आधी आम्ही लाईटीचं तोरण दुरुस्त करून घेतलं. तोरण दुरुस्त करूचं म्हणजे एकदम बारीक काम असतं, नीट करूचं लागतं. आणि नंतर लगेच आम्ही हा काम झाल्याच्या नंतर बँकेत येऊन पोचलो. बँकेत बऱ्यापैकी गर्दी होती पण काम फटाफट झाला. आणि छोटू दादासोबत फिरणं म्हणजे तो असंच फिरवचं नाही. त्यानं आमका लगेच नाश्त्यासाठी ऑफर केला आणि आम्ही ते ऐकतो बसले. लगेच एका हॉटेलमध्ये त्याला घेऊन गेलो आणि सगळ्यात फेमस ऑर्डर दिलं होती म्हणजे पुरी भाजी घेतलं, व्हायता थंडा घेतलं, नाश्ता केला आणि लगेच तसेच निघालो. आजची ही व्हिडिओ मित्रांनो कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ शक्यतो जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक देखील करा.